नुकतीच महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की मतदार यादींमध्ये जो घोळ आहे तो घोळ नेमका निवडणूक आयोग सोडवणार आहे का. मीरा भाईंदर महानगरपालिकेची आणि या मतदार यादीमध्ये अजूनही काही चुका, काही घोळ तसाच्या तसा कायम आहे. याच्यामध्ये दुबार नोंदणी जी आहे, म्हणजे 2 वेळा नावं मतदारांची जी आलेली आहे ती तशीच्या तशी तो घोळ आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा पत्ता जो आहे, त्यांचा ऍड्रेस आहे तो सुद्धा बदललेला आहे. म्हणजे आमच्या मीरा भाईंदरच्या राई, मोरवा, मुर्दा ही जी काही गावं आहेत त्या गावातील लोकांची नावं भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क सारख्या परिसरामध्ये आलेली आहे किंवा तिथे त्यांचा पत्ता बदललेला आहे. तर अशा संभ्रम अवस्थेमध्ये जो मतदार आहे तो कशा पद्धतीने मतदान करेल हा प्रश्न आहे. आणि त्या संभ्रम अवस्थेमध्ये मतदार, उमेदवार आणि पक्ष आणि याही पेक्षा निवडणूक आयोग अशा पद्धतीने मतदान आणि निवडणूक घेणार आहेत का, आणि जर असं निवडणूक घेणार असतील तर अशा निवडणुकीनंतर जो निकाल येईल त्या निकालाला आपण कितीस सकारात्मक घ्यावा हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्याकडून आम्ही निषेध करतो या गोष्टीचा की इतकं होऊ नये, इतका विरोध होऊ नये. मुंबई महानगरपालिका असतील आणि राज्यातल्या जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये हा जो काही घोळ चाललेला आहे, हा मतदार याद्यांचा घोळ न सोडवता या ज्या निवडणुका घेत आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.